पाहिजे लवकर लवकर. सायलेंट गोविंदा पथक तुम्हाला विनंती आहे त्यांना थोडीशी मदत करावी. आजूबाजूचे पथक आहेत विनंती आहे त्यांनी आपले बंधू समजून त्यांना मदत करावी. कोणी लांब उभे राहले तुम्हालाही मदत मिळेल. त्यानंतर बाळगणेश गोविंदा पथक आपण तयार लावायचे. त्यानंतर सायलेंट गोविंदा पथक, त्यानंतर बाळ मराठा. महिला पथक तिकडे कॅमेरा आहे, तिकडे कॅमेरा आहे त्याच्यात तुम्ही जर तुमची पाठी दाखवली तर इथे दिसेल सगळ्यांसाठी. अशी पाठी तिथे त्या साईडला या साईडला कॅमेरामॅन. सर्व गाड्या रस्त्यावर कोठेही पार्क करायचे नाही. कृपया आपल्या पोलिसांना सहकार्य करायचं. आपल्या सर्व पोलीस मित्रांचे, पोलीस अधिकाऱ्यांचे मनपूर्वक आभार. बाहेर कोणीही गाडी पार्क करायची नाहीये. सर्व नागरिकांना पथकाला विनंती आहे गेटच्या बाहेर अस्तव्यस्त व्यवस्थित कोणीही गाड्या पार्क करू नये. आपल्या गाड्या अडवायच्या आहेत. आपल्या पोलीस मित्रांना सहकार्य करायचंय. मस्त अभिनंदन. यानंतर आई माऊली. त्यानंतर आई माऊली नायकाला पथक आपण तर लावायचे. 1 2 3 4 5 5 तर यशस्वी. हार्दिक अभिनंदन. खूप छान. सैराट गोविंदा पथक. हार्दिक अभिनंदन. त्याला सांगणार त्याला. चला अरुण क्रीडा मंडळ फास्ट. स्टेज रिकामा ठेवायचे. एक थांबायचं इकडे. फक्त अरुण क्रीडा मंडळ बाकीच्याने थांबायचं इकडे. कासनी खाली उतरा. पारितोषिक दिलं जाणार नाही. आयोजकांच्या नियमांचं पालन करा. कासनी पारितोषिक दिलं जाणार नाही. खाली उतर. पारितोषिक दिलं जाणार नाही लक्षात ठेवा. मग पारितोषिक घ्यायला वर जायचं नाही. फक्त अरुण क्रीडा मंडळ कासनी तुम्ही कृपा करून पारितोषिक घ्यायला यायचं नाही. फक्त अरुण क्रीडा मंडळ सलामी देईल. मी आत्ताच जाहीर करतोय आयोजकांचे नियम मोडल्या प्रकरणी कासनी
ज्यांना पारितोषिकातून बाद करण्यात आलेला आहे त्यांनी पारितोषिकासाठी मंचावर यायचं नाही. अरुण क्रीडा मंडळ सलामी देते. शिस्तीचं पालन करायचं सर्व संघांना विनंती आहे, कारण ही दहीहंडी अर्थात हा दहीकाला महोत्सव अरुण क्रीडा गेली 20 मंडळ वर्ष सन्माननीय प्रकाशदादा सुर्वे यांच्या अधिपत्याखाली होत आहे आणि एक नालौकिक लाभलेला असा हा दहीकाला महोत्सव इथे साजरा होतो. त्याला कोणतीही गालबोट लावू नये अशी इच्छा आहे सगळ्यांची. सगळ्यांना पारितोषिक साहेब देणार आहेत, कोणी काळजी करायची नाही. सगळ्यांना उपस्थित आहेत. अरुण गोविंदा पथकाच्या मुलांनी पुढे यायचं आहे. फक्त अरुण गोविंदा पथक कसानीला नेहाजींची लावणी महाराष्ट्रात जोडी गाजलेली आहे. आपण मधमर परफॉर्मन्स घेऊया. कसं आहे ना, तुमचा जोश कसा आहे ते जोरदार टाळ्या होत्या जरा. हॅलो गाजवलेली कलाकार. आणि एक जो पण माहिती काय हा सुंदर असा देखना परफॉर्मन्स काही क्षणाच्या अवधीतच. सगळ्यांनी मागे व्हा, सगळ्यांनी मागे व्हा, सगळ्यांनी मागे. त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यायचं आहे. आपल्या इथे थांबायचं. थांबा, सांगितल्याशिवाय लावायचं नाही. थांबा. 2 मिनिटं थांबायचं. आणि डीसीपी मॅडम आलेले आहेत. सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी प्रकाशदादा सुर्वे महिला सबलीकरणासाठी नेहमी झटत असतात. त्याचं उदाहरण म्हणजे आपले डीसीपी देखील एक तडफदार आणि कर्तृत्ववान महिला या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या आहेत. स्मिता पाटील मॅडम. मी मीनाताई आणि शिलाताई यांना विनंती करतो की त्यांनी डीसीपी स्मिता पाटील मॅडम यांना स्वागत आणि स्मिता पाटील मॅडम यांना मी विनंती करेन की आपण 2 शब्द दहीहंडी पथकांना मार्गदर्शन करायचं आहे. आपलं सुद्धा मार्गदर्शन हे फार मोलाचं आहे, कारण आजच्या दिवशी हा डीसीपी मॅडम आले कसे आमचे पथक एकदम शिस्तीत सगळे शांत झाले आहोत. आणि विशेष करून शीतलताई मला सांगायला खूप आनंद होतोय की जेव्हापासून सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी जो निर्णय घेतला पथकांसाठी, तेव्हापासून आपण महिला गोविंदा पथकामध्ये सुद्धा भरपूर वाढ बघितलेली आहे. यामध्ये 20% वाढ ही महिला गोविंदा पथकांची आपल्या इकडे झालेली आहे आणि त्याची नोंद सुद्धा घेण्यात आलेली आहे. अनेक महिला गोविंदा पथकांनी इथे सलामी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आपल्याला विनंती करेन की आपण या सर्व गोविंदा पथकांना इथे मार्गदर्शन करू. मीडियाच्या स्टेजवर जे उभे आहेत त्यांनी खाली उतरा. मीडियाच्या स्टेजवर जे उभे आहेत त्यांनी खाली उतरा. मी तुम्हाला विनंती करतो. तारामणी चॅरिटेबल फाउंडेशन आणि गोरगरिबांचे आमदार माननीय प्रकाशदादा सुर्वे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ते